आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये सर्वांचं स्वागत। या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली मोठी बातमी आहे गॅस सिलेंडर संदर्भातील। ज्या ग्राहकांकडे पीएनजी कनेक्शन आहे त्यांना आता एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार नाही। केंद्र सरकारने या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। तसंच राज्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्याला पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णयही पेट्रोलियम मंत्रालयाने घेतलाय। दुसरी मोठी बातमी आहे राष्ट्रवादी विलीनीकरण आणि अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात जयंत पाटील यांनी टू द पॉइंट मुलाखतीमध्ये केलेल्या विधानाची। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये आलेले होते आणि यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलेलं आहे। कोणकोणते ते मुद्दे आहेत ते आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला बसलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याची। पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढलंय। कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये अवकाळी पाऊस झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। त्यामुळे त्या संदर्भातली माहिती सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। याच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी आणि या संदर्भातला सविस्तर आढावा या बातमीपत्रात आपण घेणार आहोत।